मालक अर्जुन घोड्याचे मालक यांचं इथे आगमन झालंय आणि आता मोरक्या आज पापलेटची पुण्यतिथी आम्हाला आठवण आहे अनाउन्समेंट करू आपण अंकुश दादा डोंगरे साहेब आल्यानंतर काल मोरक्या विजय झाला गुलालचा मानकरी अभिनंदन सूरज जाऊया सामन्याकडे जिंकण्यासाठी 34 धावेची गरज बॉलिंग ट्रॅकवरती स्वतः संघनायक आलाय विकास नॉन्ट्या आणि समोर फलंदाज आहे सुभाष म्हात्रे कुणाल म्हात्रे पंच टाइम अलर्ट यस 34 धावांची गरज जो संघ जिंकणार चषकाचा मानकरी ठरेल सुपर 6 मध्ये पोहोचण्याची नामी आणि सुवर्ण संधी महागुरु आम्हाला जॉईन करतात मध्ये काही क्वेश्चन त्यांना आम्ही विचारू आणि त्यानंतर ते देखील जॉईन करतील पहिला चेंडू नॉन्ट्या एक जबरदस्त गोलंदाज आहे ऍडव्हान्टेज महागुरु गोलंदाजसाठी कारण विकेट 24 पावलांची असल्यामुळे जेवढे वेगवान चेंडू येतील तेवढा बेनिफिट गोलंदाजाच्या स्वरूपात गतिमान गोलंदाजाला खऱ्या अर्थाने विकेट अतिशय मदतगार साबित इथे होणार आहे गती जास्त दाखवायला लागेल आपल्या चेंडूमध्ये निश्चित स्वरूपात नॉन्ट्या तयार पहिला चेंडू डॉट मिस टायमिंग राकेश पणेकरच्या हातामध्ये बॉल विसावतोय पहिला गडी बाद झेल बाद गोल्डन डक जी सुरुवात केली होती नागझरीच्या गोलंदाजाने ती सुरुवात देवीचा पाडाच्या गोलंदाजाने केली टीट फॉर टॅट डॉट दुसरा चेंडू विकेट जी गोलंदाजी केली होती गोलंदाज बंटी मात्रे नागझरीकडून ती गोलंदाजी नॉन्ट्याने देखील केली आहे पहिला चेंडू डॉट दुसरा चेंडूवर विकेट पहिला विकेट विकास मात्रे होता देवीचा पाडाकडून परंतु इथे सुभाष मात्रे नागझरी संघाकडून जसे तसं उत्तर दोघांनी एकमेकांना दिलंय त्यामुळे सामना अटीतटीचा होणार सामन्यामध्ये परिस्थिती जरी बिकट असली तरी सामना कोण जिंकेल सांगू शकत नाही भाकीत वर्तवू शकत नाही फलंदाजीसाठी वन डाऊनला आलाय अक्षय मात्रे बंधू कुणालला जॉईन करतोय नागझरी संघाची बॅटिंग लाईन देखील स्ट्रॉंग आहे त्यामुळे 34 धावा जरी कमी असल्या तरी तो चेस करू शकतो ही ताकद आहे परंतु नॉन्ट्या ज्या फॉर्म मध्ये आहे नॉन्ट्या राकेश आणि विजय हे तीन गोलंदाज हे एवढे मातबर गोलंदाज आहे की कुठे ना कुठे नागझरी संघाला देखील पाणी पाजू शकतात अंदाजे बघा किती जबरदस्त चेंडू आहे आउट स्विंगर बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेकडे वळतोय विकेटचा पूर्ण फायदा नॉन्ट्या आता उचलताना पाहायला मिळतोय दोन्ही संघाने दोन सामने जिंकल्यानंतर पुढे गेलेत दोन्ही संघांना भरपूर शुभेच्छा एक चषक दोघातून एकाला मिळणार विकेट किपरच्या मागे बॉल विसावतोय झेल होती का नाही माहिती नाही परंतु झेल सुटलाय कदाचित पंच आम्हाला दर्शवतील की नेमकं बेल्स कशी पडली काय घडलं ते लाईव्ह टेलिकास्टला रिपीट करणार का यस लाईव्ह टेलिकास्ट हायकोर्ट मध्ये अर्जी बेल्स कशामुळे पडली हे पाहिलं जाईल पाय लागला हिट विकेट फलंदाज हिट विकेट आहे सरप्राइझिंग मोमेंट रिप्ले तुम्ही लाईव्हला बघू शकता आता जो निर्णय आलाय तो लाईव्हला पाहून आलाय की हिट विकेट आहात तुम्ही इम्पॉसिबल इज पॉसिबल महागुरु काय म्हणाल आता जो क्षण घडला हिट विकेट जी कोणालाच माहिती नव्हता आणि लाईव्ह टेलिकास्ट मध्ये ते आपल्याला पाहायला मिळालं लाईव्ह टेलिकास्टचं महत्व किती बघा आता डेफिनेटली बैलगाडी शर्यत असो किंवा क्रिकेट लाईव्हला भरपूर महत्व असतं सागर मांडवकर आम्हाला थोड्याच वेळा जॉईन करतील पाहूया हा रिप्ले बघा आणि हा फलंदाजचा पाय लागलाय विकेटला बेल्ट पडली आहे हिट विकेट सुजय मात्रे हिट विकेट झाला होता आणि हा फलंदाज हिट विकेट झालाय दोन फलंदाज एकाच सामन्यात हिट विकेट भारत मात्रे आलेत आमदार चषकाचे दमदार आयोजक रायगड मधील पहिली डे स्पर्धा ठेवणारे आयोजक प्रकारे योगदान दिलं एक चेंडू बाकी मॅडन ओव्हर विकेट टेकर गोलंदाज टाळ्या झाल्याच पाहिजेत 0 धाव दुसरे मॅडन ओव्हर ग्रामस्थ मंडळ डोंगर